राधे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पामिस्ट्री बद्दल. 5 असे साईन जर तुमच्या हातावरती असतील तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी नाही रोखणार. तुमच्याकडे पैशाचा कधीच प्रॉब्लेम नाही. पैसे तुमच्याकडे नेहमी राहतील आणि तुमची लाईफ चांगली राहील. पैसे रिलेटेड प्रॉब्लेम तुमचे कमी राहतील. म्हणजे बाकी लोकांना जसे खूप प्रॉब्लेम येतात तसे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स नाही राहणार. घाबरू नका. आता नसतील तर येणाऱ्या टाइम मध्ये तुमच्याकडे नक्की पैसे येतील. बट याच्यापैकी लक्षण तुमच्या हातामध्ये दिसत असतील, असे चिन्ह जर तुमच्या हातामध्ये दिसत असतील तर तुमच्याकडे पैशाची प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे. तर आता तुम्हाला हा प्रश्न असेल की मी कोणता हात बघावा, मी तर मुलगी आहे, मुलगा आहे. तर बघा, दोन्ही हात तुमचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हातामध्ये कोणत्याही हातावरती असेल, जर उजव्या हातात असेल, डाव्या हातात असेल तरी तुमच्यावरती हे काम करेल. तर तुम्हाला दोन्ही हात बघायचे. दोन्ही हातावरती असेल, एखाद्या होऊ शकतं तुमच्या डाव्या हातामध्ये आहे तरी ते तुमच्यावरती काम करेल. ठीक आहे. कारण दोन्ही हात तुमचे आहेत. तर तुम्हाला सध्या दोन्ही हात बघायचे आहेत. ठीक आहे. बट त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा खूप शुभ मुहूर्त आहे. चॅनलला सबस्क्राईब करण्याचा आणि बेल आयकॉन दाबण्याचा. ठीक आहे. तर आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. त्यामुळे तुम्हाला आता या 5 जर चिन्ह तुमच्या हातावरती दिसत असतील तर नक्की तुमच्याकडे पैसा चांगला येणार आहे. बघा, होऊ शकतं ना ते आता नाही आहेत. ठीक आहे. येणाऱ्या टाइम वरती येतील आणि त्यानंतर तुमच्याकडे पैसे यायला चालू होतील. कारण काय होतं ना, रेखा ज्या आहेत, चिन्ह जे आहेत ना, ते टाइम सोबत आहे ना बदलत राहतात. लहानपणी होऊ शकतं की एखादी आहे तुमच्याकडे रेषा होती बट आता ती नाहीये. आणि होऊ शकतं ती आहे आता आली आहे आणि म्हणजे पुढे येणाऱ्या टाइमला ती नसेल. असं होऊ शकतं. पॉसिबिलिटीज आहेत. कारण की रेखा नेहमी चेंज होतात. तर पहिलं आहे ना, तुमची जी भाग्यरेखा आहे, जी भाग्यरेखा इथून अशी वरती जाते, ती तुटलेली नसली पाहिजे. ठीक आहे. तुटलेली म्हणजे कसं, खाली अर्धी आहे, त्याच्यानंतर थोडासा गॅप आहे आणि वरती जात आहे. जर तसं असेल तर तसं नसलं पाहिजे. ठीक आहे. आणि जी तुमची भाग्यरेखा आहे ना, ती थोडीशी पातळ असली पाहिजे, अशी जाड डार्क नसली पाहिजे. ठीक आहे. 2 भागामध्ये डिवाइड होत असेल तर चालेल. ठीक आहे. अशी वरती जात आहे आणि अशी 2 भागामध्ये डिवाइड होतीये तर चालेल. आणि मोस्टली जे श्रीमंत लोक आहेत ना, त्यांचे थोडे हात पिंकिश असतात. ठीक आहे. तर तुमच्या हातामध्ये हे जर चिन्ह असेल, तुमची भाग्यरेखा आहे ना तुटलेली नसेल आणि ती थोडीशी अशी ना थिन नसेल, म्हणजे थिन असेल, तर तुमच्याकडे पैसे चांगले येणार आहेत. ठीक आहे. तुमच्याकडे पैशा रिलेटेड प्रॉब्लेम आहे ना, मी बघितलेलं बऱ्याच लोकांच्या मी हातामध्ये असं बघितलं, ज्यांच्याकडे चांगला पैसा आहे ना, त्यांची भाग्यरेषा ना खूप चांगली असते. थोडी पातळ असते, स्ट्रेट असते, अशी तुटलेली वगैरे नसते. तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये चांगला पैसा येतो. दुसरं, तुमचं जे गुरु पर्वत आहे, ठीक आहे, ते थोडंसं मोठं असतं. तुमचं जे शुक्र पर्वत आहे ते थोडंसं मोठं असतं. तुमचं जे चंद्र पर्वत आहे ते मोठं असतं. मोठं असं दाबलेलं नाहीये. ठीक आहे. काही लोकांच्या हाताना इथे असे दबलेले असतात. जर हे दबलेलं नसेल, हा पाठ, हा म्हणजे गुरु आहे, शुक्र आणि चंद्रपाठ तुमचा आहे ना असं दबलेला नाही पाहिजे. ठीक आहे. जर हे दबलेला पाठ असेल, ठीक आहे, आणि म्हणजे असं मोठा असेल तर म्हणजे असं थोडा वरती आलेला असेल तर तुमच्याकडे चांगला पैसा येणार आहे. ठीक आहे. आणि गुरु पर्वताच्या वरती जर एक्सचं चिन्ह असेल, ठीक आहे, तर तुमच्याकडे लग्नानंतर पैसा चांगला येतो. अशा व्यक्तींचे लग्न चांगल्या ठिकाणी होतं आणि लग्नानंतर ते चांगलं करतात. इव्हन त्यांची मॅरिड लाईफही चांगली राहते. चांगला पार्टनर मिळतो, चांगलं पैसे कमवतात, त्यांच्याकडे धन चांगले असतात. ठीक आहे. गुरु पर्वताच्या इथे आहे ना वरती एक्सचं चिन्ह पाहिजे. एक्स असलं ना तर तुमच्याकडे भरपूर पैसे येणार आहेत लग्नानंतर. ठीक आहे. इव्हन तुमच्या अंगठ्या, आता जे दुसरं साईन आहे, ठीक आहे, हे अंगठ्याच्या इथे ना तुमच्या फिनिक्सचं साईन आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडे पैसे चांगले आहे. म्हणजे वायचं साईन आहे, फिनिक्सचं साईन आहे ना, अंगठ्याच्या इथं तुम्ही बऱ्याच लोकांचं बघितलं असं थोडासा गॅप देऊन असं फिनिक्सचं साईन असतं. जर तसं असेल ना तर तुमच्याकडे चांगले पैसे येणार आहे. ठीक आहे. आणि इव्हन हे थोडंसं रेअर आहे, जे लास्ट मी खूप कमी लोकांच्या हातावरती बघितलं आहे. ठीक आहे. तर हे ना खूप रेअर ऑफ द रेअर लोकांच्या हातावरती असतं, बट हे खूप काम करतं. ठीक आहे. तर तुमच्या जे गुरु पर्वत आहे तिथे स्वास्तिकचं चिन्ह बनत असेल तर तुमच्याकडे पैशाची कधीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे हे एक तर हे खूप कमी लोकांच्या हातावरती आहे. ठीक आहे. आणि असेल तर तुमच्याकडे पैशाचा बिलकुल प्रॉब्लेम राहणार नाही. पैसे तुमच्याकडे येतील जेव्हा तुम्हाला गरज असेल ना, कुठूनही तुमच्याकडे पैसे येतील आणि तुमची जी लाईफस्टाईल आहे ना ती चांगली राहते. इव्हन मला अजून एक आठवतं की जर तुमचे बोट थोडे मोठे मोठे असतील, ठीक आहे, इव्हन तुमचे हात आणि बोट थोडे मोठे असतील, इव्हन स्पेशली फिमेलच्या केसमध्ये, तर तुम्ही खूप लकी आहात. ठीक आहे. दुसऱ्यांसाठीही लकी आहात, स्वतःसाठी लकी आहात. इव्हन तुम्ही जिथं काम करता, जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल तर तुम्ही चांगल्या पोस्टवरती काम करताल. ठीक आहे. आणि नाही तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असला तर तरी तिथे तुम्ही चांगल्या पोस्टवरती काम करू शकता. इतकं पॉवरफुल आहे हे. म्हणजे तुमच्या जर हातामध्ये, म्हणजे तुमचे बेसिकली हात मोठे असतील, बोट मोठे असतील तर. ठीक आहे. आणि जे रेखा आणि चिन्ह असेल, ठीक आहे, आता हे याच्या व्यतिरिक्त जो दुसरे रेखा आणि चिन्ह असतील तुमच्या हातावरती आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. एखादं चिन्ह तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्हाला ते माहित नाहीये, त्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते तुम्ही नक्की सांगा. आणि मला असं वाटतं, मेहनत करणाऱ्याच्या हातामध्ये राजयोग असतात. तर तुम्ही मेहनत नक्की करा, तेव्हाच तुमच्या हातामध्ये राजयोग येऊ शकतो. ठीक आहे. आता पैसे नाहीयेत, घाबरू नका, मेहनत करत राहा, करत राहा आणि थोड्या टाइम नंतर तुमच्या त्या हातामध्ये रेखा यायला चालू करते. म्हणतात ना, ते तुमच्या जर नशिबात कोणती गोष्ट असेल ना, ती तुमच्यापासून कोणी दूर करू नाही शकत. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.
लेक्चर आता इतके क्लासेस घेऊन येणं सवय झाली आहे की लेक्चर म्हणण्याची. पण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.